हॅलो. हॅलो. बच्चू भाऊ आहेत का? हो. हॅलो. हा बोला ना. हा भाऊ, एका विषयावरती बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला. MSEB मध्ये म्हणजे महावितरणमध्ये जागा निघालेल्या आहेत विद्युत सहाय्यकच्या. हा. तर त्याच्यासाठी डोमासाईल कंपल्सरी नाही आहे. त्याच्यामुळं काय होणार की बाहेरच्या राज्यामधले जे विद्यार्थी आहेत का ते फॉर्म भरणार. हा. ऑलरेडी म्हणजे आपले जे महाराष्ट्रातले विद्यार्थी यांची कॉम्पिटिशन वाढणार. मग खरं तर आपण विचार केला तर महावितरण हे महाराष्ट्रासाठीच आहे किंवा आपली राज्य शासनाची हे आहे ना. त्यामुळे हॅलो. SMS करून द्या मी पाहतो. हा ठीक आहे भाऊ, धन्यवाद. महाराष्ट्रातल्या पोरांना शासकीय नोकरी भेटत नाही, ही एक सगळ्यात मोठी अडचण होऊन बसलेली आहे. आपण अगदी जन्मल्यापासून अर्धा आयुष्य शिक्षणामध्ये घालवतो, तरीही नोकरी भेटत नाही. मग आपण नेमकं करतोय तरी काय? हे राज्य शासन बऱ्याचशा डिपार्टमेंटसाठी शासकीय नोकरी काढतं, शासकीय भरती करतं, परंतु त्याच्यामध्ये जी बाहेरच्या राज्यातली पोरं आहेत तीच पोरं येऊन इथं नोकरीला लागतात आणि महाराष्ट्रातली पोरं ही बेरोजगार राहतात, बेकार राहतात. जमीन आपली आणि नांगरतोय दुसराच, अशी ही महाराष्ट्राची आता कंडिशन झालेली आहे. सन्माननीय आमदार बच्चूभाऊंशी मी आता याच विषयावरती बोललो की महावितरण हे असं डिपार्टमेंट आहे की सगळं इथं महाराष्ट्र शासनाचं आहे. एवढंच काय तर त्या डिपार्टमेंट जे आहे ते उभं करण्यासाठी MSEBची जी ऑफिस असतील किंवा जे काही लाईटचे पोल असतील, तार असतील, टॉवर लाईन पासून सगळं काही इथलं महाराष्ट्रातलं आहे. अहो एवढंच काय, गोरगरीब मायबाप जे आहेत, कष्टकरी आहेत, ते अगदी घरावरचे पत्रे विकतात, परंतु या महावितरणचं लाईट बिल कधी थकवत नाहीत. सध्या आपण बघत असन. ही अशी कंडिशन असताना आपण एवढं मोठं केलेलं डिपार्टमेंट, इतकं मोठं प्रचंड डिपार्टमेंट आहे महावितरण, इतका मोठा पैसा आहे, शासकीय भरती हे राज्य शासन काढतं आणि इथं अक्षरशः बाहेरच्या राज्यातली पोरं येऊन नोकरी करतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना नोकरी भेटत नाही. महाराष्ट्रामध्ये पोरांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी अगदी ढेगभर कागदपत्राचा गट्टा घेतला जातोय. आधार कार्ड विचार नका, रेशन कार्ड विचार नका, पॅन कार्ड विचार नका, जे नको ती कागदपत्र घेतली जातात. परंतु इथल्या पोरांसाठी, इथल्या या भरतीसाठी जे आहे ते रहिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल हे कायमस्वरूपी केलं जात नाही किंवा ते बंधनकारक केलं जात नाही आणि याच्यामुळेच बाहेरच्या राज्यातली पोरं येतात, इथं नोकरी करतात आणि इथल्या पोरांच्या हातातोंडाशी आलेला घास तो हिरावून जातोय. महाराष्ट्रातल्या माझ्या बांधवांना हात जोडून विनंती आहे की राज्य शासन अशा प्रकारची कुठलीही शासकीय नोकरी काढत असेल तर त्याच्यामध्ये पहिलं काम आपलं आहे की त्याच्यामध्ये डोमासाईल कंपल्सरी आहे का हे बघणं आपलं काम आहे. आणि जर नसल तर त्वरित अशा प्रकारे जे काही आपले लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्या कानावरती घाला, त्यांना बोला, कारण ते आपल्यासाठीच असतात. आपणच त्यांना निवडून दिलेलं असतंय. तुम्हाला ते काही बोलणार नाहीत. आता बच्चूभाऊ आहेत, आमदार आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी कुठून तरी काढला शोधून आणि हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे मी थेट त्यांच्यासोबत बोललो आणि वेळ पडली तर अजूनही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करेन. तर आपणही या संदर्भामध्ये आपल्या जवळचे कोणी लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्या कानावरती हा विषय घालवा, कारण फार मोठी म्हणजे फार महत्त्वाची ही अडचण आहे की महाराष्ट्रातल्या पोरांना शासकीय नोकरी भेटत नाही. ज्या काही थोड्याशा जागा निघतात तर त्याच्यामध्ये बाहेरच्या राज्यातलीच पोरं येतात आणि ती त्या ठिकाणी नोकरीवरती रुजू होतात. त्याच्यामुळं डोमासाईल हे कंपल्सरी झालंच पाहिजे. आपले कोणी लोकप्रतिनिधी असतील, जवळचे असतील, हितचिंतक असतील, त्यांच्या कानावरती हा विषय घाला. आणि आतापर्यंत मी कधीच बोललो नाही की व्हिडिओ शेअर करत चला, परंतु आजचा व्हिडिओ कळकळीनं हात जोडून विनंती करून सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हितासाठी, तुमच्या आपल्या उद्याच्या भविष्यासाठी. धन्यवाद सगळ्यांना.